मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजवंदन, तर देशाची वेगाने जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू. महाराष्ट्रालाही सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांची माहिती. प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजवंदन संपन्न. सर्वांना सोन्यासारखे दिवस आणायचे, उपमुख्यमंत्र्यांकडून भावना व्यक्त. बुलढाण्यातील 4 मंत्र्यांची ध्वजवंदनाला गैरहजेरी. मंत्री जिल्ह्यात असताना ध्वजारोहणाला का आले नाहीत, नागरिकांमध्ये नाराजी. अंबादास दानवे यांची आमच्याकडे येण्याची प्रोसेस सुरू आहे. दानवे थोड्याच दिवसात आमच्यासोबत असू शकतात, उदय सामंत यांचा दावा. सोनं 1800 तर चांदी 10,000 महागली. जीएसटी सह सोनं 1,64,800 रुपयांवर, तर चांदी 3,60,500 रुपयांवर. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये अभिषेक शर्माची वादळी खेळी. अवघ्या 20 चेंडूमध्ये ठोकल्या 68 धावा, तर सूर्यकुमार यादवची ही बॅट तडपली. मालिकेत भारताची 3-0 ने विजयी आघाडी.